जय श्रीकृष्ण बालमित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे 84 आणि गोष्टीचं नाव आहे वसुदेवाचा यज्ञोत्सव. आणि मग कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाच्या पर्वावर उपस्थित असलेल्या स्त्रियांपैकी कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, राजराजवाड्याच्या अनेक राण्या तसेच वृंदावनातील गोपी ह्या होत्या. जेव्हा श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या राण्या आपला विवाह कसा झाला आणि श्रीकृष्णाने पत्नी म्हणून त्यांचा कसा स्वीकार केला याबाबत कथन करीत होत्या, तेव्हा कुरुकुळातील सर्व स्त्रिया आश्चर्याने थक्क झाल्या. श्रीकृष्णाच्या या सर्व राण्या त्यांच्यावर स्नेहाने अशा आसक्त असल्याचे पाहून त्यांना मोठे कौतुक वाटले. जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाबाबतचे त्यांचे स्नेहाधिक्य पाहिले तेव्हा त्या आपले प्रेमाश्रू थांबवू शकल्या नाहीत. आणि मग तिथे सगळे आलेले होते, सगळे ऋषीमुनी. कोण कोण माहिती आहे का तुम्हाला? बलराम आणि कृष्णाला भेट देण्यासाठी कृष्णद्वैपायन म्हणजे व्यास, ऋषीश्रेष्ठ, नारद, चवन, देवल, असित, वशिष्ठ, गालव, भृंगू, पुलस्त, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकट, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे त्यांचे 4 मुलं, आणि अंगिरा, अगस्त्य, याज्ञवल्क, वामदेव हे सगळे ऋषी तिथे आले होते. आणि मग त्या सगळ्या ऋषींनी ठरवलं की काय करायचं, मोठा महायज्ञ करायचा. आणि महायज्ञ करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी बोलण्यात प्रारंभ केला. ते म्हणाले की उपस्थित ऋषींच्या आणि तपस्व्यांचा जय जयकार असो. आम्ही सर्वजण आज आमचे जीवन सफल झाल्याचा अनुभव करीत आहोत. आज आम्ही जीवनाचे इच्छित साध्य केले आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की कुणी तीर्थाला जाऊन तेथे स्नान करून किंवा तेथील मंदिरात असलेल्या श्रीमूर्तीची भक्त महात्म्याची गाठ पडली तर तो तात्काळ शुद्ध होतो. आणि मग त्यांनी पाहून त्यांना अचंबा वाटला. ज्ञानात अधिक उन्नती असेल तर मनुष्य मी हे शरीर आहे असे समजतो, कुटुंबियांना सर्वस्व समजतो, जन्मभूमीचा पूज्य मानतो. तर अशा चरणकमलांना जाणतात. 3 प्रकृतीच्या पलीकडे म्हणजेच आध्यात्मिक जगात भगवत धामात जाण्यास पात्र झाले आहेत. श्रीकृष्णांना पुत्र रूपाने स्वीकारून पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या पित्याचे पद प्राप्त केले आहे. असे वसुदेव त्यांच्या कल्याणाविषयी आपणाकडे विचारणा करण्यात उत्सुक झाले. ऋषींनी नंतर श्रीकृष्ण, बलराम येथील राजे मंडळी यांच्या उपस्थित वासुदेवांना संबोधित करून त्यांच्या विनंतीवरून आपला सल्ला दिला. मनुष्याने यज्ञ करावे, शास्त्राभ्यास करावा आणि धार्मिक गृहस्थ जीवनात मुलांचे प्रजोत्पादन करावे. जर एखाद्याने या ऋणाची फेड न करता संन्यास घेतला तर त्याला निश्चितपणे त्याच्या स्तरावरून पतित व्हावे लागेल. आज तुम्ही आपल्या पितरांच्या ऋषींच्या ऋणातून मुक्त झाला आहात. म्हणजे गृहस्थाश्रम स्वीकारून मग संन्यासाश्रम घ्यावा असं त्यांनी सांगितलं. साधू स्वभावी वसुदेवांनी ऋषींचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या चरणी प्रणाम केला. त्यांनी ऋषींना प्रसन्न केले. वसुदेवांनी डोळ्यात अंजन घातले, अंगावर लोणी लावले आणि देवकी प्रमुख आपल्या 18 राण्यांसमवेत अभिषेकद्वारा शुद्धीकरणाकरिता पुरोहितासमोर बसले. भगवंत अनंत शक्ती संपन्न आहे, तसेच त्यांचे अंशही अनंत आहेत. परंतु आता सर्वांनाच त्या यज्ञ समारंभात शक्ती समवेत कसे भगवान बलराम सर्व जीवांचे निदान संकर्षण रूपाने प्रकट झाले होते. श्रीकृष्ण नारायण रूपाने प्रकट झाले होते. आणि त्यांनी काय सांगितलं की या कलियुगामध्ये अग्निहोत्र यज्ञ करून त्यात आवश्यक त्या वस्तूचे विधीपूर्वक हवन करण्यात आले. अशा रीतीने भगवान विष्णू प्रसन्न झाले. यज्ञात आहुती देण्याचा हेतूच भगवान विष्णूंना प्रसन्न करणे हा असतो. परंतु या कलियुगात यज्ञाहुतीकरिता लागणारे साहित्यच एकत्र करणे कठीण आहे. लोकांजवळ एकतर आवश्यक सामुग्री प्राप्त करण्याची साधने नाहीत
आणि आवश्यक ज्ञान किंवा असे यज्ञ करण्याची भावनाही नाही. म्हणून या कलियुगात जेव्हा मनुष्य अतिशय मंद भाग्याचे, चिंताग्रस्त आणि अनेक विपदांनी त्रस्त असतात, तेव्हा केवळ हरिनाम संकीर्तन यज्ञच निर्धारित करण्यात आला आहे. या कलियुगात हरिनाम संकीर्तन म्हणजेच हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हाच यज्ञ म्हणजे नामस्मरण यज्ञच श्रेष्ठ मानलेला आहे. नूतन वस्त्रालंकार घातले पत्न्यांनी, ब्रह्मदेवापासून ते भोजन दिले सर्वांना. आणि आता जेव्हा राजा धृतराष्ट्र, विदुर, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, भीष्मदेव, द्रोणाचार्य, कुंती, नकुल, सहदेव, नारद, भगवान व्यासदेव तयारीत होते, नातेसंबंध परत जाण्याच्या तयारीत होते, तेव्हा श्रीकृष्ण बलरामासोबत मागेच राहिले. सर्व मित्र आणि पाहुणे जात आहेत आणि पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे, म्हणून द्वारकेला परत जाण्याचे ठरविले. श्रीकृष्णांना सर्वस्व मानणारे यदुवंशी पूर्ण सुखी होते. द्वारकेला पोचल्यावर मोठ्या आनंदाने ते वसुदेवांनी सपत्र केलेल्या यज्ञाचे, निरनिराळ्या पाहुण्यांशी आणि हितचिंतकांशी झालेल्या भेटीचे, तसेच तीर्थयात्रेत घडलेल्या इतर अनेक प्रसंगाचे वर्णन सांगू लागले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील वसुदेवाचा यज्ञोत्सव नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. जय श्री कृष्ण.